आज आहे लग्न आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की नागपूरमध्ये एंगेजमेंट कशी होते किंवा त्या साईडला त्या एंगेजमेंटला साक्षगंध असं म्हणतात आणि त्याच्यानंतर व्याही भोजन झालं, त्याच्यानंतर श्रीमंती झाली. हे सगळं आदल्या दिवशी रात्री झालं आणि नेक्स्ट डेला छान लग्न होतं. त्याच्यामुळे मस्त मस्त सगळेजण तयार होऊन छान लग्नासाठी येतात आणि लग्न म्हणा किंवा काही कार्यक्रम म्हणा, फंक्शन्स असतील ना, तर खूप आपले लोक आपल्याला भेटतात आणि आज पण तसंच झालं. ॲक्च्युली इथे नागपूरमध्ये मला काही फार लोकं ओळखत नाहीत, कारण मी ताईच्या सासरी आलेली आहे. पण येस, दादा वहिनी वगैरे पण आलेत, ते मी तुम्हाला समोर दाखवतेच. आणि त्याच्यानंतर छान वाजत गाजत अगदी नवरदेवांची एंट्री झाली. आणि इकडे म्हणजेच नागपूरमध्ये या साईडला ज्यावेळेला नवरदेव येतात तेच मग नवऱ्या मुलीला आणायला जातात, म्हणजेच लग्नासाठी ते घेऊन येतात. त्याच्यानंतर मग नवरीच्या बहिणी वगैरे छान तिचा दरवाजा वगैरे अडवतात. त्याच्यानंतर थोडीशी गंमत गंमत म्हणून पैसे वगैरे पण असे दिले जातात आणि त्याच्यानंतर मग नवरा आणि नवरीचं लग्न लागायला सुरुवात होते. बरं, ईशा बघा किती छान सुंदर दिसते, तिची पण एंट्री झाली. आणि हे झाल्यानंतर मग मंगलाष्टका वगैरे होतील. बरं, काही पद्धती किंवा काही थोड्याशा वेगवेगळ्या वाटू शकतात, कारण आमच्या इथे पण इवन कोकणामध्ये आणि त्या साईडला खूप जास्त फरक पडतो. होतंच ते, कारण वेगवेगळ्या अंतरावरती जसं जसं आपलं अंतर वाढतं किंवा आपले गावं म्हणा किंवा अजून काही जे काही चेंज होतं त्याप्रमाणे तिथल्या पद्धती वगैरे चेंज होतात. त्याच्यानंतर छान दोघांची एंट्री झाली आणि मग दोघांनी छान एकमेकांना हार घालून घेतला. आणि इथे मी एक पद्धत बघितली होती, ती मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली ही मी ताईच्या लग्नाला पहिल्यांदा बघितली होती. इथे सुलग्न लागतात, म्हणजे सुलग्न जे लागतात, खूप ठिकाणी असेल नसेल मला माहीत नाही, पण येस, आमच्या इकडे नसते आणि इथे असते. त्यासाठी आम्ही सगळ्याजण उभे आहोत. ही आहे करुणा वहिनी, सगळ्यांची फेवरेट वहिनी आहे ही आमची. आणि त्याच्यानंतर वहिनींनी वगैरे सगळ्यांनी आम्ही छान सुलग्न लावून घेतलं. सगळेजणच आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो, करुणा वहिनी, प्रणिता वहिनी, दादा, मी वगैरे सगळे. आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर सगळ्यांनी छान जेवण करून घेतलं. खूपशा विधी पार पडल्या ज्या होत्या त्या. त्याच्यानंतर त्यांची मग सप्तपदी चालू झाली. सप्तपदीचं पण बघू शकता, अगदी सुंदर छान डेकोरेशन केलं होतं. आणि एक एक सेंटेन्स किंवा एक एक जे काही वचन होतं ते सगळं लिहिलं होतं. छान डेकोरेशन झालं, त्यांची सप्तपदी पूर्ण झाली. त्याच्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. आणि लग्न म्हटलं की अजून एक छान गंमत असते, ती म्हणजे रुखवात. खूप ठिकाणी असते आणि छान छान बघायला मिळतात आजकाल रुखवात. ईशाचं रुखवात पण खूप छान होतं. सुंदर सुंदर पदार्थ बनवलेले होते. त्याच्यानंतर एकदम आर्टिफिशियल अगदी सुंदर वाटणारं होतं. तुळस म्हणा किंवा फोटो फ्रेम म्हणा, अगदी आईचा निरोप वगैरे, अशा खूप नवीन नवीन गोष्टी होत्या, त्या सगळ्या बघितल्या. त्याच्यानंतर मग बिदाई झाली आणि मग ईशाची पाठवणी झाली. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की